सर्वांना नमस्कार। रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन सेवेतर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज 23 फेब्रुवारी 2026 म्हणजे आज आमच्या शाळेमध्ये हिंद दी चादर गुरु तेग बहादूर सिंग यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आमच्या मुलांनी आणि आम्ही सुद्धा छान तयारी केलेली आहे। चला तर मग आजच्या या कार्यक्रमाला आपण भेट देऊया आणि आजचा हा कार्यक्रम अगदी खास बनवूया। नौवें गुरु पैदा हुए गुरु के महल में, नौवें गुरु पैदा हुए गुरु के महल में, नौवें गुरु पैदा हुए गुरु के महल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में। बहादुर हिंद की चादर गुरु तेग बहादुर, हिंद की चादर गुरु तेग बहादुर। शीश दिया धर्म नहीं छोड़ा, शीश दिया धर्म नहीं छोड़ा। हिंद की चादर गुरु तेग बहादुर, हिंद की चादर गुरु तेग बहादुर, चादर गुरु तेग बहादुर, हिंद की चादर गुरु तेग बहादुर। शीश दिया धर्म नहीं छोड़ा, हिंद की चादर गुरु तेग बहादुर, हिंद की चादर गुरु तेग बहादुर, हिंद की चादर गुरु तेग बादशाह जो बाद में आनंदपुर के नाम से सजा, रख नींव वो लगा गए कुछ ऐसा फालसा, उस तेग से ही बाद में जन्मा था खालसा, उस तेग ही से बाद में जन्मा था खालसा। कश्मीरी पंडितों ने लगाई वही गुहार, एक धर्म को बचाने की। कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या धुरण पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय सागर पवार साहेब, त्याचप्रमाणे आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय म्हात्रे सर, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय म्हात्रे सर, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय पाटील मॅडम आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी, आज आपण सर्वजण या ठिकाणी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जमलो आहोत। इथे उपस्थित आपल्या धुरण पंचायत समितीचे सन्माननीय शिक्षक साहेब यांचं स्वागत मी। हुआ ना जुल्म अब तलक जो छल फरेब हुए गुरु के महल में, पैदा हुए गुरु के महल में, नौवें गुरु पैदा हुए गुरु के महल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में, था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में। बहादुरी बालक की देख तेग दे दिए, त्याग मन को नाम तब से तेग दे दिए। बाबा बकाड़ा कह दिया था 8वें गुरु, 22 मंजियों में फिर तलाश की शुरू। मक्खन शाह बाड़े का बेड़ा पार लगाया, मक्खन शाह बाड़े का बेड़ा पार लगाया, उसने गुरु लाखों ने ये लोगों को बताया। जगदान की नगर बसाया नौवें बादशाह, एक धर्म को बचाने की गुरु से की पुकार, करके दावेदारियां आगरा में की गई थी गिरफ्तारियां, गिरफ्तारियां फिर दिल्ली कोतवाली गंज में रकाब में हुआ, गुरु के वास्ते तो सारा सर्वांना नमस्कार। सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। श्री गुरु
हिंदकी चादर सुद्धा म्हटले जाते. गुरु तेग बहादूर यांचा जन्म कोठे झाला? बहादूर यांचा जन्म अमृतसर येथे झाला. बहादूर याचा अर्थ काय? तेग बहादूर म्हणजे तलवारीचा धनी. गुरु तेग बहादूर यांचे समकालीन सम्राट कोण होते? औरंगजेब. गुरु साहेब यांचे शीर कापलेल्या अवस्थेत कोठे पडून होते? गुरु साहेब यांचे शीर चांदणी चौकात पडलेले होते. बहादूर यांचे शीर कलम करणाऱ्या जल्लादाचे नाव काय? तेग बहादूर यांचे शीर कलम करणाऱ्या जल्लादाचे नाव जलालुद्दीन हे आहे. गुरु तेज बहादूर यांचा जन्म कोठे झाला? गुरु तेज बहादूर हे शीख धर्माचे कितवे गुरु होते? गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे 9वे गुरु होते. श्री गुरु साहेबांच्या कुटुंबियांनी कोणते शहर वसवलं? हे कशाचे लक्षण आहे? सेवा करणे हे महानताचे लक्षण आहे. आपल्या पंचायत समिती शिक्षण विभाग श्री सागर पवार सर गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापिका, हायस्कूलचे म्हात्रे सर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, आपल्या या नवीन सेवेत कार्यक्रमाअंतर्गत आजचा विशेष दिवस म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये एक विश्वविक्रम करायचा, यासाठी जे गाणं आपण म्हटलेलं आहे ते एकाच वेळी राज्यभर सगळीकडे गायलं जाणार आहे आणि त्याची रेकॉर्ड घेतले जाणार आहे. म्हणूनच त्या आपल्याला ठराविक वेळ दिला होता आणि आज आपण त्याचं गायन केलेलं आहे. त्यानिमित्त आपल्या उरण तालुक्याचे मनोयुक्त गट शिक्षण अधिकारी आदरणीय सागर पवार साहेब इथे उपस्थित राहिले आणि आपलं मनोबल वाढवलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या नेहमी आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले केंद्राचे केंद्रप्रमुख म्हात्रे सर हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. आपल्या साधन व्यक्ती विशेष शिक्षिका सौ तायडे मॅडम यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आयत्या वेळेस सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दाखवून त्यांच्या विद्यार्थ्यांसह आपल्याला सहकार्य केले असे आपल्या 6वी सहकार विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक म्हात्रे सर, त्यांचा सर्व सहकारी वर्ग, सर्व विद्यार्थी वर्ग, त्यांचे या सर्वांचाही मी आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित करण्यास मदत केली आणि आमचे सर्व सहकारी यांनी सुद्धा हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केला आणि चांगला यशस्वी प्रयत्न झालेला आहे असे मला वाटतं. त्यांचाही आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नसतात, सर्व विद्यार्थी जर नसते तर या कार्यक्रमाला शोभा आली नसते. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो.